सगळ्या दरम्यान आज ज्या वेळेला सुनावणी झाली त्या सुनावणीच्या वेळेला तिथं आरोपींचे नातेवाईक उपस्थित होते आणि त्यांनी बजरंग दलासहित राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आरोप केला। हे सगळं स्क्रिप्टेड त्यांच्याकडनं होतंय। एकूणच ज्या मुलींनी हा आरोप केलेला आहे, ज्या पीडिता आहेत, त्यांचा अपमान केला असं आपल्याला वाटतं का? कशाला अपमान केलाय? त्या पीडिताने एक लक्षात घ्या, अधिकृत तक्रारी आले, अधिकृत पुरावे आलेले आहेत, भीप खाण्या आम्हाला जबरदस्ती खाऊ घातले असे विषय आहेत, जबरदस्ती नमाज करायला लावलेत असे विषय आहेत, त्याचबरोबर धर्मांतर करण्याची जबरदस्ती झालेले असे पुरावे आलेले आहेत। पोलीस इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे। आता या चोराच्या उलट्या बोंबला आहेत। त्यांची हिंमत असेल तर घरातली मुलं चुकली असेल तर सांगा ना, यांना फाशीला टाका। आम्ही त्या अशोक खरातला वाचवण्यासाठी कुठला हिंदू समाजाचा माणूस पुढे येत नाही आहे। देवेंद्रजींनी किंवा आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी त्याच्यामध्ये तडजोड केली नाही, फरक केला नाही। चुकीला चूक आणि चांगल्याला चांगलं म्हणणाऱ्यापैकी आम्ही लोक आहोत। आणि म्हणून आता अगर त्या TCS प्रकरणामध्ये हे जे धर्मांतर करणारे हे जे जिहादी आहेत ते पकडले गेले आहेत ना, तुम्ही कितीही प्रयत्न करा त्यांना वाचू शकणार नाही। खूप पुरावे येत आहेत। त्यांना जो इंटरनॅशनल फंडिंग झालेली आहे, टेरर फंडिंग असो, इंटरनॅशनल फंडिंग म्हणा, सगळ्याचे पुरावे टप्प्याटप्प्याने हाताळायला लागतील किंवा डिपार्टमेंटकडे आहेत। सगळं काय बघू, आगे आगे खेळ होत आहे क्या। दिल्ली बॉम्बस्फोटातील जी डॉक्टर शाहीन आहे तिच्याशी लिंक आहे तिथं। तो जो काय दिल्लीला जो लाल किल्ल्यावर बॉम्बस्फोट झाला तिचे लिंक आहे तिच्याबरोबर। म्हणून तर आम्ही बोलतो ना, नोकरी आता पहिलं व्यवहार करत असताना, खरेदी करत असताना हिंदूंबरोबर करा असं आम्ही सांगायचो। आता नोकऱ्या पण फक्त हिंदूंनाच द्या आता सांगण्याची पाळी सगळीकडे आलेली आहे। एक असा नॅरेटिव्ह सेट केला जातोय की जी TCS कंपनी आहे ती या सगळ्या दरम्यान नाशिकमध्ये जे काही चित्र निर्माण झालं त्यामुळे ती नाशिक सोडून असं काय नाही। युनिट हलवलं जाते। आपण या सगळ्या संदर्भात पुढे येऊन काही प्रयत्न करणार आहात का? कंपनी जाणार नाही? बघा, एक लक्षात घ्या, TCS एक जबाबदार कंपनी आहे। ते टाटा ग्रुपची कंपनी आहे। ते जबाबदार लोक ती कंपनी चालवतात। त्यांनाही ह्याच्या बाबतीमध्ये काही चुका सुधारायच्या आहेत। त्यांनाही ह्या गोष्टी मान्य नाही आहेत। या संबंधित ते सरकारच्या संपर्कात निश्चित पद्धतीने आहेत। आम्हाला शेवटी अशा पद्धतीचे चुकीचे प्रकार, धर्मांतरचे प्रकार कुठल्याही कंपनीमध्ये होऊ नये ही आमची लोकांची भूमिका आहे। आणि ती मला विश्वास आहे TCS सारख्या जबाबदार कंपनीला मान्य आहे। म्हणून उगाचच्या ह्या चुकीच्या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये। राणेसाहेब, एक मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या पद्धतीने आता आवाहन केलं की कोणी शोषित पीडित असेल तर त्यांनी पुढे यावं, देवावेळचं सरकार आहे, आम्ही त्यांना सगळ्यांचा न्याय देण्याचा प्रयत्न करू। आपल्याकडे काही तक्रारी आल्याची माहिती आहे? काही पुण्यातल्या नक्की आलेल्या आहेत। काही लोकांनी संपर्क केलेला आहे। आम्ही ते पोलिसांकडे फॉरवर्ड करतो आहे। शेवटी प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीने आता आवाज उचलतोय, कारण का त्यांना विश्वास बसला आहे की हे सरकार आमचं हक्काचं आहे, हिंदुत्वादी विचाराचं आहे। उद्या आम्ही आवाज उचलल्यानंतर, तक्रार केल्यानंतर तक्रारीची दखल तरी घेतली जाईल। एवढा विश्वास सरकारवर असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये तक्रारी येत आहेत। आता त्या बाबतीमध्ये आमचे हिंदुत्वादी कार्यकर्ता असो, सरकारची यंत्रणा असो, प्रत्येक तक्रार तपासली जाईल। ती योग्य तक्रार आहे का त्यानुसार पुढे जाणार। TCS नंतर पुण्यातील इन्फोसिसचा देखील मुद्दा पुढे आलेला आहे। इन्फोसिसला देखील या संदर्भातलं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे। तर याबद्दल बघा, जे काही पुरावे ज्याच्याबद्दल असतील त्यांनी द्यावं। ज्या कंपनीबद्दल तर पोलीस डिपार्टमेंट शहानिशा करेल आणि योग्य ती कारवाई करेल। अमरावतीमध्ये जे प्रकरण घडलं त्यावरती बुलडोजर घरावरती चालवले, असंच बुलडोजर खरातच्या घरावरती चालवणार का असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी। बुलडोजर जोडा, फाशीवर लटकू द्याला। हे उद्धव ठाकरेचं सरकार नाही आहे जे अतिरेक्यांना मदत करतं। हे देवाभाऊचं सरकार आहे। म्हणून तुम्ही चिंता करू नका। हे उद्धव ठाकरेची कितीही पिल्लावळ काही बोललं ना तरी पण येणाऱ्या काळात कळेल या खराच्या प्रकरणामध्ये काय काय होतं। खरात विरुद्ध देखील लेखी मोर्चा काढण्यात आलेला नाहीये, जसं या प्रकरणात मोर्चा। कारवाई किती जोरात झाली आहेत। कारवाया बघा, कुठेही श्वास घेण्याचा तरी वेळ भेटतोय का? मग साहेब, आज गंभीर आहे। यामध्ये महिलांवरती लैंगिक अत्याचार झाले आहेत। नाशिक आहेत कंपनीतलं, IT कंपनीतलं, यामध्ये जवळपास 8 महिलांनी तक्रार दिली। मात्र जे आरोपींचे नातलग आहेत ते म्हणतात की असं कुठेही नाही, एकच तक्रार यामध्ये आहे आणि प्रेम संबंधातलं झालं। बघा, शेवटी जे आहे पाठराखण करतात। हे जिहाद करण्यासाठी आमच्या देशामध्ये थांबलेले आहेत। जिहाद करण्यासाठी आमच्या देशामध्ये आहेत। म्हणून ही घाण जोपर्यंत पूर्ण पद्धतीने साफ होत नाही तोपर्यंत आमचा महाराष्ट्र, आमचा देश हा हिंदू राष्ट्र म्हणून भक्कमच होणार नाही। हेच तर मी भाषणात बोललो।
हिंदुत्ववादी संघटनेने आज बाईक रॅली काढलेली होती, त्यावर देखील या कुटुंबाने आक्षेप नोंदवलाय. कुठेतरी मुस्लिम त्यांना धर्माला त्यांचा तरी काय target केलं अब्बाचा जातंय. पाकिस्तान वाटलंय का? त्यांच्या आक्षेपाने आम्हाला काय होतं? मग तुमच्या कार्ट्यांना जरा नीट ठेवायचं ना. तुमच्या कार्ट्यांना जबरदस्ती तुमच्या घराबाहेर आम्ही येऊन वरा बांधला तर चालेल काय? मग तुम्ही कुठल्या अर्थाने आमच्या हिंदू बहिणीला बीफ खायला देत होता? मग आम्ही पण आरेला करायला सुरुवात केली, मग त्या 5 वक्तची नमाज तरी स्वीकारेल का तुमच्या उपरवाला? मग आम्हालाही भाषा येते, फक्त कायद्याचं राज्य म्हणून आम्ही गप्प बसलो. साहेब, काल संभाजीनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये जे आहे ते औरंगजेबाचे तैलचित्र जे आहे ते नाचवण्यात आले. कुठे टिप्या असेल, जिहादी टिप्या असेल, औरंगे असेल, कोणी असेल, या कोणालाही या हिंदू राष्ट्रामध्ये कोणीही त्याचा अगर त्यांना मोठेपणा देत असेल तर कोणीही सहन करणार नाही. ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं थॉट्स ऑन पाकिस्तान हे पुस्तक वाचलं असेल ना, त्यांना माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, इस्लामबद्दल त्यांचे विचार आणि एकंदरीत सगळ्याबद्दल विचार चांगल्या पद्धतीने माहिती आहेत. म्हणून अशा कुठलेही जे फोटो दाखवणारे जे लोक आहेत ना, त्यांना आता औरंगे आणि टिप्याकडे पाठवायला लागेल. काल राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलंय की खरं त्याचं प्रकरण निष्ठिकांना बाहेर काढलं. नाशिक पोलिसांचं यामध्ये अपयश, नाशिक पोलिसांना सर्व माहिती होतं, परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. आता मी त्यांचे स्टेटमेंट ऐकलं नाही तर मी कसं बोलू? पण माझ्या हिशोबाने नाशिकच्या पोलिसांनी, नाशिकच्या पूर्ण आमच्या पोलीस टीमने अतिशय चांगलं काम केलेलं आहे. मग ते खराचं प्रकरण असो, मग आमच्या या TCSचा विषय असो, नाशिक पोलिसांनीच निर्णायक भूमिका घेतल्यामुळे आज असंख्य हिंदू महिलांना आणि मुलींना न्याय भेटतोय. साहेब, नाशिक पोलिसांचं एक पथक आतमध्ये गेलं होतं वेषांतर करून. काही पीडित त्या ठिकाणी समोर आलेले आहे, मात्र अनेक पीडित आहेत ते आजही त्या ठिकाणी म्हणून तर मी आवाहन केलं, धास्तावलेले आहेत. अशा कुटुंबाला आपण नेमकं काय म्हणून तर आज आवाहन केलं ना. हे देवाभाऊचं सरकार आहे, हिंदुत्व विचारचं सरकार आहे. तुम्ही जेवढं लवकर आमच्याशी संपर्क साधाल तेवढं लवकर आम्ही तुम्हाला न्याय देऊ शकू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.